जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. विदाऊट फ्रूट आपण हा शेक पाहणार आहोत. अगदी मुलांना तुम्ही डेली जरी दिला तरी चालेल, अगदी होममेड साहित्य वापरून. चला तर त्यासाठी इथे मी खारीक घेतलेली आहे. 4 खारका मी फोडून पाण्यामध्ये घातल्या होत्या. त्याचप्रमाणे 3 बदाम आणि 2 चम्मच शेंगदाणे अगदी अर्धा पाऊण तास हे भिजत घातलेले होते. त्याचप्रमाणे मध आणि दूध. सर्वप्रथम आपण इथे खारकेचं पाणी घ्यायचं. अगदी शेंगदाण्याचं पाणी जे आपण घेतलं नसतं तरी चालेल, मात्र खारकेचं हे पाणी घ्यायचं. त्याचप्रमाणे बदाम सोलून टाकायचं त्याच आणि शेंगदाणे ही त्यामध्ये घालायचे. आता हे ते खारकीच्या जागी तुम्ही खजूर वापरले तरी चालतील. त्यानंतर 1 चम्मच आपण मध घालणार आहोत. इथे साखरेचा वापर करायचा नाही, मधाने खूप छान टेस्ट येते. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि याचं वाटण तयार करून घेणार आहोत. फ्लेवरसाठी इथे मी वेलची वापरलेली आहे. वेलचीने खूप छान टेस्ट लागते. त्यानंतर आपण याचं अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आणि थोडंसं हे दूध घालून पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं. तयार आहे आपला हाय प्रोटीन मिल्कशेक. आणि मुलांना तुम्ही जरी दररोज दिला तरी चालेल किंवा तुम्ही डाएटला जरी पिला तरी चालेल. अशा प्रकारे होममेड आपण प्रोटीन शेक केलेला आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा.